गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी सदा तोंड काय बघतो पाय दाब अरे तात्या मला एक लय गण प्रश्न विचारायचा आहे बरं का लहान प्रश्न इथं विचारू नको अहो म्हणजे ते आता काय त्याला म्हणतात इम्पॉर्टंट गंभीर गंभीर प्रश्न आहे गंभीर गहाण काय म्हणतोस हो तात्या इकडून ऊस इकडून ऊस मागून ऊस इकडून ऊस पण हे चौकट मध्ये कशाला ठेवलाय इथं खाजगी गोष्टीचं काम असतं हा इथं महत्वाच्या गोष्टीची मीटिंग असतात खाजगी म्हणजे काय होता मटक्याचा आकडा करायचा तात्या काय करणे अरे तो आब्या पण इथं येतो काय बोलता मटक्याचा नाही मी नाही खेळत आब्या तुम्ही मटका सोडला ना अहो मटका सोडला अरे मटक्याने जिंदगी कवाच बरबाद झाली असती खरं बरं का तात्या आम्ही तुम्हाला पण मला एक गोष्ट सांग हा तुम्ही राहते आबाई चांगली कडे पातळ केली होती हा व्हिडिओ काढून अहो तुम्हाला काय सांगू नुसता असा कुत्र्यासारखा इकडून तिकडून लोळत होता अरे पण तुला माहितीये का तो गावात मोठा रुबाब करतो मी हा करेन मी ता करेल मी हे करेल मी 15 वर्ष ह्याचे काढल्यात काय जेल 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात आणि काय केल्यात आणि त्याला सांगतो जेव्हा का तू तो व्हिडिओ त्याला म्हणला का ते ब्लॅकमेल केलं का अरे त्याची पोरगी तो आला पळत माहिती तात्या मला वाचवा तात्या मला वाचवा म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता पाया पडला म्हणून विनंती आईला पण चांगले जिरवले बरं झाले पण तुम्ही म्हणले म्हणून ते डिलीट केलं नाही तर काय डिलीट करते त्याला असं महिनाभर तर सोला असताना त्याला मग हत्तीन घोडे मग सगळे दाखवले असते मी पण ते कसं आहे सदा हा बघ मुद्दा काय आहे इथंच फेडायचे किती कसा मोका झाला होता मग मोका झालता पण मला कळालं सदा तू मोका का झालता हराम खोरा अख्ख्या गावाला कोणालाच नाही माहिती पण आब्याने मला सांगितलं ते मोका का झालता हा हराम खोरात त्याला तू खोकला लागला म्हणून गोळ्या दिल्या आणि मला आयुर्वेदिक गोळ्या डाबर गोळ्या दिल्या तर काय पण त्याला डाबर गोळ्या खाऊन त्याचा कसा बसला झाला खोकला आवाज गेला त्याचा अहो तात्या ते काय झालं ते मी गेलो मेडिकल मध्ये बायकोला औषध आणायला बायकोला लागला खोकला आणि मग ते औषधाला पैसे कमी पडत होते मग ते मेडिकल वाला म्हणला ते एक्सपायर झालेला माल आहे बा मग तिकडं कोपऱ्यात पडेल होता मी म्हणलं एक काम करा ते एक्सपायर वाले बी द्या डाबर गोळ्या का घातल्या हा बायला आयला चांगला बायकोला दिला ते एक झालेला दिला ते नाही तुझं काय तू काय करशील ना सदा तुझ्या डोक्याला डोकंच नाही रेल्वेचं इंजिन पेक्षा तुझं डोकं फास्ट आहे त्याच्या मला लय लोकांचे फोन येतात हा मला काय वाटतं माहितीये का तुझ्या इतक्या चांगल्या डोक्याचा वापर आहे ना आपल्याला कुठे करायला पाहिजे माहितीये का आता सध्याला निवडणुकीच्या याद्यामध्ये लय घोडे तुला निवडणूक आयोगाचा आहे ना अध्यक्ष करायला पाहिजे खरंय खरंय त्याच्याशिवाय निवडणूक पारदर्शक होणार नाही बरोबर आहे मशीन बिशीन लावायची गरज नाही आपल्या समोर आकडा काढायचा सदा तुझा मेव नाही का रे कार पप्या काय नाही होता त्या आलतो असंच हा याला काय वळण बिळण आहे का नाही आल्या मोठ्या माणसाच्या पाया सॉरी 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 हसला असतो ना मध्ये अरे पाया पडतो काय बस बाबा बस याला काय खरं नाही मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे पाहुणे मग काय पप्पू काय नाही तात्या बसलो बसला का बघ काय विषय काय ते जरा मटण खा वाटलं तर म्हणलं दाजीला बोलावं गु खा तिकडे जाऊ कुत्र्याचा आईला डाळा मटण खा चटण खा तात्याला काही समजत का नाही हो अरे सदा आता सबंध पाहुणा येतो हाय चार थोडं मटण काय ते मंदिरासमोर बसले आपण मटण म्हणतोय अहो पण आता माझी इच्छा झाली दाजी असं काय करतो उद्या याची कायची इच्छा होईल उद्या म्हणून ते आबाला घेऊन नाचव मग काय नाचवत होतं का आईला तसं नाही पण मटण म्हणते म्हणल्याच्या नंतर जाऊन ते काहीतरी उघड डोक्याला तारा देतात तात्या ते मला मी नाही चारी त्याला नाही म्हणते ते बघा आता तुम्ही सांगा समजून जरा असं काय अरे जा बाबा आता तुझा मेवना तू बघ काय मी तरी सांगू याला सांग त्याला बाबा जा जाय तिकडे शेतात जाऊन काम कर काय दाजी तुमचं सारखं काम करा काम करा इथं खायची इच्छा झाली ते नाही खायची सदा
काय ते होते द्यायचं होतं, काय त्याला फरक पडला असता. अहो तात्या आधीच काय कमी खर्च आहे का? मिवणी आली मिवणा आलाय अजून ती बायको. अहो मला काय एवढा पगार आहे का? मी काय सरकारी नोकरी बिवकरीला आहे का? तेवढं आहे. मग मी तर ऊस खाऊन दिवस काढतोय आणि हे घरात बसून तोडीत हा म्हणजे हे भाकरीचे तुकडे टाकले. बरं आता म्हणजे बायको कुठे? बायको आता तिकडे ते काय काँग्रेस उपटी ती. आणि तू इकडे काय करतोय मग? अहो मला आता लक्षात आलं तर आता मी बी जातो उपटायला. काय अहो तिकडचं गाबळ काँग्रेस बिंग्रेस. बरं शेतात चाललाय का? हा. बरं जा येऊ का मग? जरा आराम करतो. होय. येतो मी आवलेला मरण खायचं होतं म्हणा. हा येतो चला आपण रंगा. आबा अहो आबा काय झालं आता? कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? अहो आबा बोला की. काय बोलायचं राहिले माझी आई? अगं आवाज गेला होता माझा. नसता आवाज आला तर काय झालं असतं माझं? आयुष्यभर मुख्य ना सगळं. त्याचं टेन्शन घेतलंय मग कशाचं टेन्शन घ्यायचं? अहो आबा पण तुम्हाला कळतं का? काय? तुमचा आवाज गेला टेन्शन मला आलतं. मी एवढे दवाखाने केले इकडे तिकडे जाऊन सगळ्यांना विचारत होते कशाने गेला असेल काय. मला टेन्शन आलं होतं मरणाचं. तुम्हाला बोलता येईना हा त्याच्यात. ना. मला किती टेन्शन आलं माहितीये का तुम्हाला? सगळ्यांना विचारत होते काहीतरी उपाय सांगा, आबांचा आवाज येईन असं मला काहीतरी सांगा. शेवटी आपण त्या गुप्ते डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी ती मेडिसिन दिली, त्यांनी आवाज आला. नाही खरे बरं का? नाही तिच्या आईला ते टेन्शन आलं मला की माझ्यामुळे तुला किती टेन्शन आहे. हा त्याच्या आईला ते सध्या मला भेटलं. मला खोकला होता थोडासा, पण त्याला विचारलं काय आहे का रे बाबा औषध. त्यांनी काय ते जडीबुटी काय डांबराच्या गोळ्या आणल्या का त्याच्या आईला त्या शेंद्राच्या गोळ्या चालल्या. मला गेला ना आवाज. अहो आबा, ते सध्या तसलं दलिंदर आहे, त्याला कुत्रा विचारत नाही. हा ना राहू दे. त्याला गावात किंमत देत नाही कुणी. हा ना. आणि तुम्ही त्याच्याकडून औषध गोळ्या घेताय नाही, वय? नाही. डॉक्टर काय मिली होती का गावातली? चुकलं माझं चुकलं बाबा. मी आता नाही असं काय टेन्शन घेणार आणि तुला पण नाही ठरा द्या बरं का? आबा, किती टेन्शन देता बरं तुम्ही? आता काय? माग पण सध्याच्या ते मेहुणीचं प्रकरण केलं, तिचा हात धरला त्या राणीचा. ते कशा? तिथं पण मला पाया पडावं लागले तिचे जाऊन. ते कशा उकरून काढते आता? ते कशाला उकरून काढते म्हणजे? तुमच्यामुळे एवढं सगळं प्रकरण होतं की नाही? अगं माझे ते सोशल वर्क मी आपलं म्हणलं हात धरून बघा किती बाहेर. सोशल वर्क माझ्यासाठी बरं सोशल वर्कर जागा होत नाही तुमचा. तिकडे बरं सोशल वर्कर झक मारतो. झक बाबा मी झक माझ्या पाया पडू का माझ्या आता त्याच्या आईला? नाही हो आबा, तुम्ही असे प्रकरण करताना मला इतकं टेन्शन येतं ना कधी कधी. मी तुला शब्द देतो आता इथून पुढे मी कुठलंही प्रकार करणार नाही बस. काय आबा माग पण ते गांजा पिऊन फिरले कुठेतरी, त्या मित्राला घेऊन आले कोणत्या तरी घरी. तुम्ही माहिती का रात्रीचं? हो का? तो मित्र सारखा म्हणत होता हिला उचलू काय, हिला उचलू काय. अगं नाही अगं तो कोणतं तिच्या आईला माझ्या लक्षात नाही. आता एक घाणेरडे आमचे मित्र मंडळी नाव गाव काय अहो, माहितीये? तसल्या मित्रांना घरी नका घेऊन येत जाऊ ना. अहो ते अरे हा आता माझ्या लक्षात आलं बरं का? नंतर तो मला बोलला ती मूर्ती उचलायचा प्रयत्न करत होता म्हणून मला ही मूर्ती उचलू का, ही मूर्ती असं तू ऐकलं, हिला उचलू का, हिला उचलू असं झालं ते. अहो पण कशाला गांजा पिऊन हिंडत असता आबा? माता माऊली जगदंबा आता नाही मी टेन्शन यार बस ना माग बाबा. पण ती दारू पिली, झालं का? दारू पिऊन अख्ख्या गावभर फिरले. आणि हा मग पॅन्ट फाटली पार तुमची. अगं अयो, आज मी पायजामा घालतोय ना. मग तेच ना. हा पायजामा फाटले असेल मग आता आणि म्हणे काय? मी भागे. अरे असं म्हणा तुम्ही मग? नाही होत असं काय दारू पिणारा माणूस काय कळतंय गावातून हिंडला काय ते पायजामा फाटले काय त्यात मुतलं काय पडलं काय होत आता दारू पिणारा माणूस आहे. एखाद्या बरं ते होतं. जाऊ द्या, बरं ते जाऊ द्या. आता काय? आता नवरात्रीत ते काय केलं? नवरात्रीत तुम्हाला सांगते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा. दुधात तुम्ही भांग मिक्स केली. मी हा? अगं मी नाही भांगमक्स केली. हेच तुमचं गैरसमज होतोय. अगं काय झालं माहितीये का? तो साध्या हा. आणि त्याची ती मित्र मंडळी आम्ही हा. त्यांनी मला बोलून घेतलं आबाया. मग मी तिथे गेलो आणि ते आपलं दूध तापत होतं. तर त्याला म्हणलं नुसतं दूध काय टाकताय त्याच्यामध्ये जरा काही फ्रूट टाकते नाही का, ड्रायफ्रूट टाका, हा, मग? केशर टाका. हा, मग? मग त्यांनी काय केलं त्याच्या आईला ड्रायफ्रूट टाकलं काय टाकलं पण त्यांनी काहीतरी वस्तू टाकली ती भांगासन. अहो आबा तुम्ही ते पिली आणि त्या मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याची गदा उचलून आणली. अगं नाही ग अहो त्या ट्रस्ट वाल्यांनी हाणलं असतं ना तुम्हाला. मला हा मग? अगं 15 वर्ष जेलमध्ये काढतात मला कशी मारते कोण नाही घाबरत आता तुम्हाला? तू असं म्हणलं कसं होईल? अगं काय माहितीये माझ्या आई तुला सांगतो मी एक्झॅक्टली ते पाटील उचलायचा प्रयत्न केला. बरं जाऊ दे आबा, मला तर आता ह्याचं टेन्शन आलं की माझं लग्न झाल्यावर तुमचं कसं व्हायचं. आताच एवढंय. एक काम करू तुझं आपलं लग्न आहे ना घर सावायच करू असं नाही पद्धत- गावात करा ना त्यापेक्षा लग्न. हा गावातच करतो तुझं लग्न. हा. हा बघितलं काय का पोरगा तू? नाही नाही ना? बरं आबा मी जाते मैत्रिणीकडे. माझं चालू डोकं दे तू- तुमचं. ते गोळी कुठे ठेवली सांग मला. तिथं कपाटावर आहे ना? हा. अरे देवा जगदंबा त्याच्या आईला पोरगी म्हण का आई म्हणावं काय कळत नाही. लई काळजी करते बाबा माझी. चला गोळी खावं आणि जरा पडावं त्याच्या. राणी
राणी यार काय हो थांबा. थांबलोयच की मग बोला कसं काय? काय नाही आलोय म्हणलं नवीन गावात पाखरू म्हणलं बघायला. हा पाखरं म्हणजे पाहुणं. आता नवीन बघताय का मला? नवीन म्हणजे आता ओळख नाही आपली पहिले एकदा झाली त्यानंतर तू पहिल्यांदाच दुसऱ्यांदाच भेटते. होय. हा बरं बरं मग काय आलोय म्हणलं काय करावं काय नाही कुठं गावात फिरावा तर तू दिसली तेवढ्यात. होय म्हणून मला बोलायला आले. हा पण काय म्हण राणी मध्ये आबाचा व्हिडिओ काढून आहे ना व्हायरल केला ना आबाची जिरावली ना ते एकच नंबर काम केलं तू. मग तसल्याचा माझा असा जिरवावा लागतो. हा बरोबर आहे ते आहेच त्या लायकीच. मग ती किती बी त्याला समजावून सांगितलं तरी त्याचा माज जात नाही. त्याला मुका माज म्हणतात. हो मुका माज बी आहे आणि ते मुक बी झालं होतं मध्ये. मग झालं होतं की मुक्क झालं तरी त्याचा माज जाईना. अजून येऊन मला काय म्हणतंय हे काय म्हणलं तरी त्याला प्रेमाचे चाळे काय त्याला हा सुचत ओ म्हणजे तुला काहीतरी म्हणत असं ना असं काहीतरी गोली गोली करते तुझ्या बरोबर. हा बरोबर बरोबर तरी त्याचा माज जाईना. बघा कसा आहे तर लईच आवड काय बरं का. कसं आहे इथल्या इथंच फेडावं लागतं आणि इथल्या इथंच जाते ती सगळं असं असते. जिरणार नाही त्याची जिरणार. बरोबर आहे. हा एकदा जिरवायची चांगली तू बरं आहे जिरवणार ना. ना. त्याला अजिबात सुचलं नाही पाहिजे की तुझ्या वाट जायचं हे काय करायचं शेड काढायचं अजिबात त्याला सुचलं नाही पाहिजे. बरोबर आहे. बरं मी काय म्हणतोय हा. आपलं दाजीचं काय चाललंय हाय निवांत आपल्या घरी यायचं. आणि मध्ये त्याने तो लाडू फोडायचा धंदा चालू केला तर ते काय अहो पांडबा दिवाळी गेली ती लाडू गेले त्याचा काय धंदा असतो वय ते तसला. धंदाच झाला नव्हे मग काय होतंय त्याच्यात? फुकटचा हातोडा 1 रुपयाला 1 लाडू फोडायला आणि धंदा झाला नाही मग काय झालं पैसे मिळाले असेल त्यांना. काय मिळते कोणी येतं का बरं लड्डू घेऊन खायला किंवा लाडू घेऊन खायला येतं मी कोणी हा, फोडून द्या तेवढं आहे, म्हणून तेवढं आहे, म्हणायला. तेवढं आहे, तेवढं आहे. मग उगा काय ती त्यांचं डोक्यावर पडल्यावर कामं करतात ती. बाकी काय ठीक आहे निवांत बघा एकदम निवांत. छान दिसते बरं का. हो का मस्त मी आहे. अशीच दिसते पण पांडवा हा. मला ए, दिदे तू इथं काय करते? मी चाललो थांबा. नाही माझं काम आलो मी. असल्याच्या नादी लागली होय तू. पण तू इकडे कसं काय आला बोलत होते म्हणून बोलले. मी तुला गावावर शोधतोय. का बरं? अगं मला काय झालं मटण खायची झाली मला तलप. हा दाजींना बोललो मी पण दाजी तर काय नाहीच म्हणले. हा मग मी म्हटलं आता ताईला शोधाव कुठं तरी हा. आणि म्हणाव की दाजीला तेवढं पटव कारण तुझं ऐकतात दाजी ग. अरे पण त्यांच्याकडे पैसे नसते. पैशाचं सोड पैसे असतात. हा मग थोडस तू बोल ना जरा मला पण मटण खायचंय तर. हे बघ आता कसं आहे त्यांना मी सांगते पण कसं आहे तुझ्यामुळं सांगते. मी तर काय खात नाही काय नाही. मग सांगू इकडं आलते ताईचं ब्लाऊज घ्यायला हा. त्याच्यामुळं थांबले होते इथं ते आलं बोलायला. नाही बघा तेवढं म्हणजे चल ठीक आहे जाऊ म्हण चल. आहे अरे बाबा असं कोणाला हात करू नको त्या बिल्डिंग मधल्या बाया हानतेल तुला धरून. अरे ते नाही रे बाबा मित्र आहे माझा त्याला मी हात केला चल म्हणलं. ते काळं कुत्र येते कुत्री मित्र आहे का? मग तिथं दुसरं कोण दिसतंय अरे ते गेलं निघून असं म्हण ना. कुत्रीने मात्र दिसायची. आईले हे हा? सदान्नाचं घराचं काम चाललंय का काय वर समजला सध्या सदान्ना अण्णा हा मला वाटलं आईला अण्णाचं कुठून काम. एवढं पैसे येतात रे आब्या लोकांकडून मजल्या आणतात त्याच्या चोऱ्या करतील काय घेणं पडले आपल्याला आपलं चालेल ना ओके. आईला तू कवा सरळ बोलला असं झालंच नाही. आता सरळ विचारलं का? सदाना कदा वाकडतच आहे तुझं. मी साधारण कदा वाकडत जात नाही त्यांनी त्याचं पैसे आणले काबाड कष्ट करून त्याची तो बिल्डिंग बांधतोय. तुझं कसं आहे माहितीये का ते कुत्र्याची शिफ्टी कशी हा. आहे अशी किती बी सरळ केली ओढून हा. तर ती वाकडी तशी तुझी शिफ्टी त्याला वाकडी. आम्ही ही बांधतो दुरीनी काठी बांधतो दिसळ करतो. काय घेणं पडले आपल्याला. का म्हणतो बाकी बरा आहेस ना बाबा. बाकी बरं आहे तर काय हाल झालेत का तवा. बर ते पण मागच्या प्रकरणातून तुला कसा काय वाचवला मी. आता सारखं काढून जोडीचं लोक चपलानी मला मारू. अरे तुझ्या आईला तुझ्या आब्या जेव्हा अडचणी तेव्हा आला पुरीला घेऊन माझ्या पुढे हातापाया पडत तात्या मला वाचवा तात्या मला वाचवा आणि तात्या असं झालं माझा व्हिडिओ काढलाय ना मला 5 लाख मागते तर मंजुळाला सांगा तवा एवढीच असं एवढं तोंड घेऊन आला आणि त्यातून बाजूला निघाला की लगेच लागला रुबाब करा बरं. मी त्या मंजुळाला सध्याला सांगितलं तेव्हा ते व्हिडिओ डिलीट केला तुझा. झालं ना बाबा मग? केलं ना उपकार माझ्यावर. मग? आता काय पेपरवर बातमी देतो का. परत बातमी मग ते जाऊ द्या आबा. हा आवाज आला ते बरं झालं. आलं माझ्यावर परत बस. मला असं वाटतं तुझा आवाजच नव्हता यायला पाहिजे. अरे आता मुखाचा बारा वाजता तू लय आवाज करतो मग तू. अरे आता आवाज आला बाबा दवाखान्यात नाही का तू नेलं मला तिथं इंजेक्शन गोळ्या घेतल्या आपण. तिथं सुद्धा दवाखान्यात तुला मीच नेला. हा. अरे ते 10,000 रुपये अजून दिलं नाही तर माझं तू
देतो ना पैसे ते डॉक्टर मुख्याचे पैसे तुझं पैसे दोन्ही सगळं देतो. अरे मला सांग पण काय म्हण बर का आबा हा. तू ते आवाज गेला तवा भारी होतं कडे लोकांना बोलवता आवाजच बाराखड झाली होती माझी. आवाज गेला कळत तुला. ते एवढं होतं मग. आणि त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का की ते आवाज जेव्हा गेलता ना आवाज तू भारी होता बोलत नव्हता पण ते आवाज आल्यापासून पण ते परत परत एकदा करत आपण थोडं अरे त्याच्या म्हणजे मुका झाला त्यातून मी तुला सुका केला म्हणजे तुला परत माणसात आणला. त्या सध्याने मंजुळाने तुझ्या ब्लॅकमेलिंगचे केस टाकणे विनयभंगाचे केस करून तुला ब्लॅकमेल करायचं चाललं होतं त्याच्यातून तुला मीच वाचवला बघतो मी एकदा बरोबर की नाही. आता दिवाळी अरे ते सध्याने कसला धंदा चालू केला माहिती ना काय रे दिवाळीचा लाडू फोडायचा. तो काही करतो त्याच्या आईला त्याला काही करीत सध्यासारखा दलिंदर माणूस अख्ख्या गावात नाही. ह्याच्या बापाने हातोडीने लाडू फोडला होता का बरं झालं आबाचा लाडू नाही फोडला म्हणजे अरे घरचं लाडू रे लाडू म्हणा का माझ्या एवढे कडक लाडू असते चहा पिऊशी वाटतो राहते. नाही 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 चहा नाही मग? तुला मी एवढ्या संकटातून बाहेर काढलाय नुसत्या चहावर बागणार नाही मग कान्याची मस्तपैकी वल्ली भेळ मटकी टाकून वल्ली भेळ मला वाटलं बस तुला सांगतो काय ती भेळ कांदा म्हणू नको लिंबू म्हणू नको टमाटर म्हणू नको सगळं मिक्स करून त्याच्या आईला मटकी चल कांदा लसूण टाकून वल्ली भेळ सवय त्याच्या आईला तुला वाका पटकन खाली करा पटापट काम. वय वय करतो की. हा मग आणि बायको तू कशाला आली का इथं? मी कशाला आले म्हणजे मी बघायला आले तुम्ही काम कशी करताय ती. मी काही काम करणार आहे का माझा लंगडा पाय झालाय मला चालता येत नाही. नाही तू कधी गावातल्या नाही का आपलं शेतातलं कधी गावातच उपटलं नाही तू. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं ना लग्नाच्या आधी काय? मला ही असली शेतातली कामं बिमा सांगायची नाही म्हणून. अरे मग काय अग्रीमेंट करून घेतला का मी शेतातलं गवत उपटणार नाही म्हणून. मग दुसरी कामच काय तुम्हाला. आणि मग तुम्ही बरं लागण्यात विचारता शेत जमीन आहे का या आहे का. विचारणं आई बाप्पांचं काम आहे. पहिला शेतकरी आहे म्हणून तर लग्न केलं पण शेतकरी कसला हुकलेला आहे नवरा. अगं हुकलेला जरी असलं तर मग शेतातले काम कोण करणार. मग करा ना मग वाका की खाली तुझा बाप एवढं ओरडून बोलत होता ना. बापावर जायचं नाही आता सांगून ठेवते. हे बघ कळलं का. तू शब्द नीट वापर. हा शब्द नीट वापर. शब्द वाढले ना की चांगलं त्याचा वाईट वापर होतो. हा बरं आणि शब्द ते मनाला टोचतात बायको. टोचतात मग कुठं टोच- टोचतात इकडे दे. कुठं टोचतात कुठून टोचतात हा. अग बायको तू शब्द तसले वापरू नको. हा. एक तर माझं काळीच लय छोटे बर मला हार्ट अटॅक येईल ग असल्या शिवेनी. बर हार्ट अटॅक येईन. कधी नीट वागू. कधीतरी प्रेमाने बोल. म्हणजे शब्द काय वापरायचे नाही. मारलं तर चालेल. चालेल मारलं तर. बायको मारलं तरी चालेल. कुत्र्यावाने हान पण तसले शिव्या देऊ नको बायको. तू चला पण- करा काम पटापटा. आयो 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 हळू आयो रे मा. म्हणलं ना मी एक काम करत नाही हा माणूस. कुठे गेले बा? 10 कामं वाढून ठेवतो. बायको गेले का थायलंडला गेले का इकडे बघा. आयो इकडे बाई आजच्या गावात उठा. आधी बाई बाजू आयो मारते सारखी म्हणून मारते. अग मला इकडे करा काम. अगं कामच करते बायको. तू बी उपट करून ठेवलं नुसतं. हे तर चारा मला खाली नाही वाटत येत. माझ्या हातात द्या गोळा करते मी. योगा चारा हा जाऊन काय तुम्हाला खायला घालू. नाही बकऱ्यांना. हा अयो नीट करा काम. दर बकरे हा हा म्हणजे अयो घ्या डबा घ्या. तू केव्हा आली. आताच आले. काय ग बाय एवढा उशीर कशाला झाला तुला यायला. अगं चालत आले. ऊन लागले मरणाचं. नाही खरंय हो, काळी पडली बघ ना उन्हाने हा ना, लगेच. म्हणजे ती काळी पडली ती चालत आली ती काळी पडलेली चालती आणि बायको इथं शेतात काम करून पडती त्याचं तुम्हाला काय घेणं देणं नाही. हा अगं बायको तू आता झाले गेलं मला आता तूच सांग बायको. हा. एकदा इलेक्शन झाल्यावर परत कोण रॅलीला जाऊन त्यांचं चर्चा करतं का. अरे आता तरी भांडण थांबवा. किती भांडण करताय. अगं ते भांडण मरू दे. तुला यायला उशीर का झाला मला ते सांग. अगं ताई चालत आले मी. नुसतं ऊन लागले मला म्हणून थोडं बसत बसत दे आले. मग मला फोन करायचा नाही इमान पाठवलं असतं मी. बापरे साधी हातगाडी घ्यायची यांची लायकी नाही. विमान पाठवतात. हा बरं जाऊ द्या डब्बा आणलाय आता जेवण करून घ्या. हा केले. हा केलं का कुत्र्याच्या थोबाडावानी थोबाड केलं का. आळूच्या वड्या हा नाड्या सोडा. काय ते हे वाड्याच्या याच्या नाड्या सोडा म्हणलं. भाजी सांडेल उगा नाटक नका करू. काय आणलंयस. आळूच्या वड्या आणि भाकरी आणल्यात. मला लय आवडतात. हा ना तुम्हाला सगळं आवडतं. मी केलेलं काय आवडत नाही तुम्हाला. मी केलेलं सगळं खायचं. अगं ताई थांब जरा. दाजी मला मटण खायचंय. मटण. हा कशाला खायचं तुला मटण. काय गरज आहे पोटाला म्हणजे काय गरज काय.
गप तू बायको हा? आण आपण हा? हा, तर काय? काढा. हा? कशाला खायचंय गं तुला मटण? काय गरज आहे? अगं ताई सांग की आणायचंय म्हणजे काय गरज नाही. गप आपल्या शिळ भाकरीचा तुकडा आणि चटणी खायची. नाही, नाही, लोक नाही. काही जगत नाहीत का आपण त्याच्यावर? आणू सांच्याला मटण आणू मस्त पैकी विचारलं का मला आणायच्या आधी? तर तिला काय ना? विचारायचं पहिली. माशी? हं. अरे माशी कोण खात का हा? माणूस कधी माशी खाताना पाहिलं का तू? बरोबर आहे की मी. खाते? अगं माणसं फक्त मटण खाते. हा. बरं आणा. हा बरं. आपण मस्त मटण आणू. हा. आता काय करू हा. माझ्या पोटात लय कस तरी व्हायला लागलं. हा. चला जेवण करू. कस काय कळलं पुढचं? झालं? गुलू 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 तिकडे सावली बघा आणि जेवायला बसा. होय होय. काय बाई दलिंद्र नवरा पडलाय ते पडलाय. ही बहीण पण काय कामाची नाही. कवा यायची एसटी? अय! आलं साच आयलं लय देव माणसं सारखे लाव. अयो 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 अरे काय करतोय काय? पडलो असतो तात्या. तू पडला असता का पाया पडतोय? आव तात्या जरा पुढे घे गाडी. त्याचं कसं आहे अशी उताराला लावली दोघं पडतो दांडीची. आता आता मी कसं बोलू तुम्हाला? इथं ये, ये इथं. हा इथं बरा राय माग. आता बसू का? एक काम कर, ये पुढे ये पुढे इथं. हा थांबा थांबा. तुझं आहे ना थांब इथं उभा. ऐका की पुढे निघाला. इथं ये. ओके हा. तिकडे तोंड कर, इकडे कर. इकडं का आता मी एसटीची वाट पाहतोय. एसटीची हा काय सासरवाडीला निघाला काय? अहो सासरवाडीचं काय आला मग? आपलं जर तालुक्यात चालू अच्छा होतं. तालुक्याला चाललाय हा. सदा. तुला का लय डेंजर माणूस आहे बरं का. पण काय तालुक्याला जाशील, इकडे जाशील, तिकडे जाशील आणि ते बाकी बरं चाललंय. मी पण तालुक्याला निघालो होतो. हा. मग म्हणलं सदा का काय इथं काय करतोय नेमकं तू? अहो तालुक्याला जायचं होतं जरा मटण आणायचं होतं. मटण हा कोणाला? आता काय सांगायचं तुम्हाला. हा मिळूनीला मिळून मटण खाऊ वाटलं. मिळून मटण खाऊ वाटलं म्हणून निघाला. गांडगोळा. सकाळी माझ्याकडे ते झाड खाली आला होता. तिथं बसला गप्पा मारत. तुझा तो मेवणा आला होता. मेवणा काय म्हणला? काय म्हणलं? काय म्हणला? काय म्हणला? अयो. दाजी मला मटण खायचे. मेवण्याला काय म्हणतोय खूप खा. आणि तुझ्या आईला लगेच मेवणी म्हणले मटण खायचं की लगेच पुढे पुढे घेऊन निघाला मटण आणायला. त्या थोडं समजून घ्या की. काय समजून घ्या? मेवणं वेगळं असतंय. इथं पुढे ये इथं. हा हिला गाय बना मेवणा आईला बायकोपेक्षा मेवणी चांगली म्हणजे नाही का बायको कडक तो मिळून एकदम लाल भडक असते. काय तरी तुझं बरं ठीक आहे हरकत नाही. मग मटणा कशाला? गावातलं चिकन द्यायचं आपलं इस्माल भाईचं. अहो तात्या तो इस्माल भाई तुम्हाला माहिती नाही काय करतो फ्रॉड. हा इस्माल भाई आहे ना काळ्या कुळ्या लंगड्या खुंगड्या त्या बिना ऐकाने याला सगळा खराब माले ना कसा बी कापितो तो. आंधळ्या पांगड्या. हा सगळे इथं इकतो तो. असल्या कोंबड्या इकते ते. हा पण ते पण तुझ्या मटण खाऊ वाटले ना. मटण फक्त तालुक्यात भेटतंय. मग तुम्ही चालले ना तिकडं. हा मला सोडता का जरा? कशाचं मटण खायचं? आता काय बकराच घेणार. अरे वा वा वा. नाही तर एक काम कर, एक दिवशी तुझ्या मेवणीला घेऊन त्या हॉटेल बागेश्वरला खायला जा बोकाड. नको नको तिकडं आपलं काम आहे का तात्या त्याला मागे. मग आता तुला कल चाललाय हा बायकोला घेऊन मटण आणायला. एक काम करता का तुम्हीच घेऊन येता का जाऊन? तुझ्या गाय बऱ्या तुझा हमाल बिमाल का? मला तालुक्याला मारण्याचे काम आहेत. बँकेत जायचे तुला सांगतो. अजून सोसायटीचं काम आहे, हे काम आहे, मीटिंग आहे 2-4. आमच्या पक्षाच्या अध्यक्षाला भेटायचे. पंचायत समितीच्या निवडणूक आल्या, जिल्हा परिषद निवडणूक आल्या. ते करू का तुझं मटण घेऊन बसू? अरे मी जर ते मटण घेऊन पार्टीच्या ऑफिसला आलो तर लोक काय आणले तात्या हे माशाचा वास पण येईल. माशाचा काय संबंध? अहो ते माशा असतात त्याच्या बसतात त्या पिशवी. एक काम कर, तू म्हणतोय तुला मी घेऊन जातो. तुझं तो मटण घेऊन तुझं माघारी. बरोबर. ते मटणाची पिशवी घेऊन माझ्या बरोबर आमच्या बोंबळ हिडायचं नाही. अहो तात्या मी ती पिशवी तुम्हाला दिसू सुद्धा देणार नाही. वाज जर आला हा बस चल. अरे इथं कुठं काय करणार? सदा बरं केली चालू. थांब 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 थांब. आयला अरे बाबा मागच्या चाकात हवा कमी आहे म्हणून पुढे बसतो का? जाऊ दे मटण आणायला. चला येऊ का? आला ना मी गाडी. तात्या तात्या राणी मला असं वाटतंय बघ आता दाजी तर तुझं काही काम करत नाही. खरं आहे. पैशांची आपल्याला गरज आहे. नाही तर घर आपलं चालणार कसं? हो मी म्हणते मीच कुठंतरी परत कामाला लागले पाहिजे बघ. हा हे बी बरोबर आहे.
मग काय तर घरात पैसे आले पाहिजे ना आले गं? पाहिजेत हो. आता मला वाटलं आपापल्या इथं येईन हा. दोघं मिळून दाजी मेहुणा मिळून काहीतरी काम करतील. हो. कशाचं काय हे इथं झोपा काढतंय आणि ते दुसरं तिकडे गावभर हिंडत असन. काय फायदा नाही आता किती शेतातलं काम केलंय बघ ना गेलीस कसलं ऊन लागाले मग पैसा पाणी पाहिजे ना ग बाई हा, जगायला काहीतरी नाहीतर केलंच कसं पाहिजे व्हायचं आपल्याला. आपलं घर संसार चालवायचा म्हणल्यावरती या माणसाला कळायला नको का मग की बाबा काय चार अरे वाटलं ना तुझ्या तर आता बघितलंस कसला आले इथं बघ, कसली थोबड घेऊन अरे आले. अशी का काम कटाळी फॅमिली तुमची कसली काम खटाळी हो हा काय चाललंय इथं काय झालं दाजी अरे मी काय नुसतं उलच घरी काय गेलो तुम्ही पार तिकडे झोपा काढत चाललंय तुमचा अहो, दाजी आताच बसलोय आम्ही हा का मग आता काम बसलो करून मरण्याचं ऊन लागतंय तुझं जाऊ दे का हा ना तिचं जाऊ दे म्हणजे आम्ही काम कटाळे आणि ती नाहीये हा? अरे उठलं काय तुझं ओ, मांडीवर माझ्या भावाला सारखं का मारता और का मारताय म्हणजे तू बघ ना कसं झोपलाय हा? आता झोपले तर झोपू द्या ना मग अरे मग शेतातले काम कोण करणार हा? आताच केलेत तुम्ही करा ना मला हा मग आता मी जरा बिझी आहे कशात बिझी आहेत तुम्ही आता ते पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे ना हा बरं हा गावची लोक मला म्हणले हा सदा भाऊ हा. राहतो का उभा इलेक्शनला बरं मग काय विचार केला आपण त्यांना म्हणलो बाबा कस काय करावं लागतं हा तो म्हणलं एका गावाला एक एक किट वाटावं लागते बर म्हणलं चालतंय एक किट कितीला हा म्हणलं लाखभराचं किट राहते बर मग 4-5 लाख रुपये खर्च आहे आहेत आपल्या खिशात तेवढे नाही नाहीये ना? तेच तर बायको कळलं मला म्हणून म्हणलं भाऊ हा. हे काम तुम्हीच करा आपल्या सारख्याच काय आहे बरोबर आहे आपण शेतकरी माणूस हो, दिसलं? डोकं बघ किती चालतंय आणि जिथं नाही तिथं तर किती चालतंय आता हा? काय बायको आता तुला काय सांगायचं काय सांगायचं आणि काय नाही ओय, बरं ते जाऊ दे बायको हा काय घरातलं समज मटण कोणी खाल्लं कुणी खाल्लं म्हणजे कुणी खाल्लं कोणी खाल्लं मला काय माहित कोणी खाल्लं कोणी खाल्लं म्हणजे मला सांग ना घरात मटण नाही त्या पातेल्यात अहो मग काल आपण सगळ्यांनीच खाल्लं आणि ती बोलली की आता काल सगळ्यांनी तू खाल्लं खाल्लं का राणी मी तर फक्त शेरवा शेरवा खाल्लाय हा, तुझं जाऊ दे तुझं चालत आहे हा ना म्हणजे तिथं चालतंय नाही तू बोक्यासारखं खाल्लं असेल तर ताटातलं आणि अशी झाली रान रेडी दिसते मटण खाऊ खाऊ बाबो काय बोलताय हा मला काय बोलला अगं मला माहिती होतं तुम्ही पराची कुत्र्यासारखं खाणार आहे म्हणून मी माझं काढून तिथं पातेल्यात ठेवलं होतं एक बाजूला छोट्या पातेल्यात हा. त्याच्यात सुद्धा नव्हतं एक हाडू सुद्धा नव्हतं नुसतं एवढंसं सुंगलं ठेवलं होतं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मी खाल्लंय ते हा. अहो बाबा मी नाही खाल्लं मी कशाला खाऊ अहो दाजी मला भूक लागली होती मग मीच थोडस खाल्लं खाल्लं ना हा थोडस खाल्लं का अरे वा कसं लागलं हा, मस्त लागलं ना नळी कशी होती एकच नंबर अरे थोडी तरी ठेवायची ना मला एक नंबर म्हणते अहो, माझ्या भावाला मारू नका सारखं तुम्हाला भावाला का मारू नका त्याला लाज वाटली भाज्या लाज कशाला वाटेल म्हणजे काय खायला काय लाज वाटते का काय लाज वाटली बाई मग कुत्र्यासारखं खात होता नुसतं गप्पा 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 आणि तुम्ही काय डुकरासारखे खाता का तुम्हाला बोलू नका हे बघ कुणाला बोलू? खायला तुझ्या हे बघ मला ढकलू बिकलू ए, नका हिला ना. सांगू द्या बहिणीला. हे बघ, आई उताड आलाय अशा लोकांना अरे उताड आलाय अशा लोकांना गाव असो वा वाडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी